हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? एमबीबीएस आणि बीडीएस साठी ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत. पहिल्या राऊंड साठी किती सीट्स आलेले आहेत म्हणजे ते शेवटच्या राऊंड पर्यंत तेवढ्या सीट्स राहतील. पण इन केस जर काही कॉलेज नवीन ऍड झाले, जे की गव्हर्नमेंटचे 2 असतील आणि प्रायव्हेटचं 1 असेल, ते जर ऍड झालं तर ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला ऍड होईल. आता सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती गव्हर्नमेंटचे एमबीबीएसचे आणि प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि कॅटेगरी वाईज त्यांना रिझर्वेशन किती दिलेलं आहे आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी. त्यानंतर डिफेन्ससाठी किती सीट्स आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत. त्यानंतर 2024 चा कट ऑफ कशामुळे वाढणार आहे आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट नोटीस आहेत आपण ते देखील पाहणार आहोत. म्हणजे नोटीस म्हणजेच कॉलेजकडून अपडेट आलेले आहेत इंजिनिअरिंगच्या, ते देखील तुम्हाला लास्टला शेअर करेलच मी. आणि ओव्हरऑल आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? 2024 ची काउन्सिलिंगचे एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि बीडीएस चे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेटचे. ओके, त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज रिझर्वेशन पाहणार आहोत. फक्त एमबीबीएस साठी मोस्ट इम्पॉर्टंट तेच आहे की रिझर्वेशन किती आहे कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी. ओके, त्यानंतर सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर कॅटेगरी रँक इम्पॉर्टंट का आहे 2024 साठी आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज कट ऑफ का वाढणार आहे 2024 चा ते देखील तुम्हाला रिझन सांगणार आहे वन बाय वन. ठीक आहे, आता आपण पाहू स्टेप बाय स्टेप. सो गाईज आता आपण पहिल्यांदा पाहू गव्हर्नमेंटच्या सीट्स किती आहेत सांगतो तुम्हाला मी. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या ऑल सीट्स मिळून आहे ना एक साधारणतः 7410 गव्हर्नमेंटच्या 7410 सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण वन बाय वन पाहू. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत रिझर्वेशन. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन किती आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेट साठी. पहिल्यांदा गव्हर्नमेंटचं पाहू, त्यानंतर प्रायव्हेटचं पाहू. ओके, 33 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. 33 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये 2024 साठी. ओके, आता रिझर्वेशन पाहायचं. एससी कॅटेगरीसाठी 13% आहे. एससी कॅटेगरीसाठी 13%, एसटी साठी 7% गव्हर्नमेंटसाठी आहे बरं का. विजे साठी 3%, NT1 2.5%, NT2 3.5%, NT3 2%, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 19%, ईडब्ल्यूएस 10% आणि एसीबीसी एक साधारणतः 10%. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिक्स करू का 10% एसीबीसी ला रिझर्वेशन आहे. प्रायव्हेटचं पण आहे गव्हर्नमेंटचं पण यामध्येच आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला गव्हर्नमेंटसाठी किती रिझर्वेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर काय पाहणार आहोत आपण 22 प्रायव्हेटचे जे एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत त्यामध्ये किती रिझर्वेशन आहे आपण ते पाहू. प्रायव्हेट साठी बरं का, प्रायव्हेट साठी कॅटेगरी वाईज रिझर्वेशन. एससी कॅटेगरीसाठी 6.5%, एसटी साठी 3.5%, विजे 1.5%, NT1 1.25%, NT2 1.75%, NT3 1.1%, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 9.5%. लक्षात एवढे रिझर्वेशन आहे प्रायव्हेट एमबीबीएस साठी. लक्षात रिझर्वेशन तुम्हाला समजलं. आता आपण काय पाहणार आहोत सीट्स किती आहेत कॅटेगरी वाईज 2024 साठी आणि शेवटच्या राऊंड पर्यंत तेवढ्याच राहतील. सो गाईज आता आपण काय पाहणार आहोत सीट्स किती आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेट साठी कॅटेगरी वाईज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा सीट्स पाहू. टोटल ओव्हरऑल गाईज 4240 सीट्स आहेत गव्हर्नमेंट साठी. 4240 गव्हर्नमेंट साठी सीट्स आहेत. ओके, आता कॅटेगरी वाईज सीट्स पाहू आपण. ठीक आहे, आता ओव्हरऑल सीट्स किती आहे अगोदर सांगितलं तुम्हाला 7410. यामधल्या 4240 ज्या सीट्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या आहेत. आता आपण कॅटेगरी वाईज सीट्स पाहू किती आहेत. ओके, ओपन साठी आहे ना 1110 सीट्स आहेत. ओपन साठी 1110 सीट्स आहेत. आता त्याचं डिव्हिजन कसं आहे ओपन साठी. जनरल साठी म्हणजे मुलांसाठी 676 जागा आहेत, मुलींसाठी 320, ऑर्फनच्या 12 जागा आहेत, पीडब्ल्यूडी साठी 64 जागा आहेत, हिलेरिया मुलांचा हिलेरिया जो आहे त्यासाठी 27 जागा आहेत आणि मुलींच्या हिलेरियासाठी 11 जागा आहेत ओपन साठी बरं का. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी एससी कॅटेगरीसाठी 552 जागा आहेत गव्हर्नमेंट साठी एमबीबीएस ला. गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी 552 जागा आहेत.
यामध्ये मुलांसाठी 342 जागा आहेत, मुलींसाठी 161 जागा आहेत, ऑर्फनच्या 5 जागा आहेत, पीडब्ल्यूडी साठी 28 जागा आहेत, एससी कॅटेगरीसाठी जनरल हिल म्हणजे मुलांचा हिल एरिया जो आहे त्याच्यासाठी 11 जागा आहेत, मुलींचा हिल एरिया आहे त्याच्यासाठी 5 जागा आहेत एससी कॅटेगरीसाठी बरं का। आता ह्यानंतर पाहू आपण एसटी कॅटेगरीसाठी टोटल 297 जागा आहेत, 297 जागा। यामध्ये 184 मुलींच्या आहेत, 180 जागा, ऑर्फनच्या 3, पीडब्ल्यूडीच्या 15, मुलांचा हिल एरिया जो आहे त्याच्यासाठी 6 आणि मुलींच्या हिल एरियासाठी 3 या एसटी कॅटेगरीच्या झाल्या। आता आपण विजेच्या पाहू। विजेच्या गव्हर्नमेंटसाठी 127 जागा आहेत, यामध्ये मुलांच्या 79 जागा आहेत, मुलींच्या 37 जागा आहेत, ऑर्फनची 1 जागा आहे, पीडब्ल्यूडी साठी म्हणजे फिजिकल हँडिकॅपसाठी 6 जागा आहेत, हिल एरियासाठी मुलांच्या 3 जागा आहेत आणि मुलींच्या 1 जागा आहे हिल एरियासाठी। लक्षात विजेसाठी एवढ्याच जागा आहेत गव्हर्नमेंटसाठी। ओके, आता NT1 साठी फक्त आणि फक्त 106 जागा आहेत गव्हर्नमेंटसाठी, यामध्ये 67 मुलांच्या जागा आहेत, मुलींच्या 30 जागा आहेत, ऑर्फनची 1 सीट आहे, पीडब्ल्यूडीच्या 5 जागा आहेत, जनरल हिल एरिया तुमचा हिल एरिया जो आहे त्याच्यासाठी 2 जागा आहेत मुलांच्या आणि मुलींसाठी 1 जागा आहे हिल एरियासाठी। ओके, त्यानंतर NT2 साठी पहा, NT2 साठी 149 जागा आहेत टोटल, 91 जागा मुलांच्या आहेत, 45 मुलींच्या आहेत, ऑर्फन 2 आहेत, पीडब्ल्यूडी साठी 7 आहेत, हिल एरिया मुलांचा 3 आणि मुलींचा 1, ह्या कोणत्या आहेत NT2 साठी आहेत। ओके, आता NT3 साठी काय आहे, 85 जागा आहेत। NT3 साठी खूप रिझर्वेशन कमी आहे। NT3 साठी किती जागा आहेत, 85 जागा आहेत, त्यामधल्या ओपनच्या 53 जागा आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी 24 जागा आहेत, ऑर्फनची 1, पीडब्ल्यूडीच्या 4, हिल एरिया 2 मुलांसाठी आणि मुलींसाठी 1 हिल एरिया, अशा जागा आहेत। ओके, त्यानंतर OBC/SBC यामध्ये बरं का, OBC/SBC साठी 805 जागा आहेत, 805 जागा दोन्ही मिळून। यामध्ये मुलांसाठी 498, मुलींसाठी 234, ऑर्फनसाठी 8, पीडब्ल्यूडी साठी फिजिकल हँडिकॅप साठी 41, त्यानंतर जनरल जे आपलं मुलांचा हिल एरिया आहे त्यासाठी 17 आणि मुलींचा हिल एरियासाठी 7, टोटल एवढ्या जागा आहेत 805 OBC/SBC साठी। ओके, आता EWS साठी 404 जागा आहेत, EWS साठी 404 जागा आहेत, मुलींसाठी 264, मुलांसाठी 264, मुलींसाठी 122, ऑर्फन साठी 4, पीडब्ल्यूडी साठी 21, जनरल हिल एरिया जो आहे त्याच्यासाठी 8 आणि मुलींचा हिल एरिया जो आहे तो त्याच्यासाठी 4, टोटल EWS च्या एवढ्या जागा आहेत 404 पैकी। सो गाइस, आता ACBC च्या जागा पाहू, जी काही नवीन कॅटेगरी आहे। ACBC साठी 404 जागा गेलेल्या आहेत ACBC साठी, यामध्ये मुलांच्या जागा आहेत 262, मुलींच्या जागा आहेत 123, ऑर्फनच्या जागा आहेत 4, पीडब्ल्यूडीच्या जागा आहेत 21, मुलांचा जो हिल एरिया आहे त्यासाठी जागा आहेत 9 आणि मुलींचा हिल एरिया जो आहे त्यासाठी जागा आहेत 4। या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम आलेला आहे या कॅटेगरीमुळे, आणि या कॅटेगरीच्या पण मुलांना प्रॉब्लेम आलेला आहे। मी तुम्हाला ते शेवटी सांगेल रिझन काय आहे। जरी ACBC तुमचं निघत असेल पण व्हॅलिडिटी नसेल, तुम्हाला किती प्रॉब्लेम फेस करावे लागतील ते तुम्हाला नेक्स्ट सांगेल। ओके, शेवटी सांगेल, ठीक आहे, लक्षात। हा गाईज, हा होता 4220 गव्हर्नमेंट सीट्सचा पूर्ण रिझर्वेशन तुमचे जे आहेत कॅटेगरी वाईज आपण ते डिस्कस केलेले आहेत। यानंतर आपण पाहू डिफेन्स साठी, डिफेन्स कोटा। डिफेन्स 1 साठी 94 जागा आहेत, डिफेन्स 1 साठी 94 जागा आहेत गव्हर्नमेंट कोटा। डिफेन्स 1 साठी 94 जागा आहेत, मुलांच्या 63 जागा आहेत, मुलींच्या 31 जागा आहेत डिफेन्स 1 साठी। डिफेन्स 2 साठी 32 जागा आहेत, डिफेन्स 2 साठी 32 जागा आहेत, मुलांच्या 23 आणि मुलींच्या 9 जागा आहेत। डिफेन्स 3 साठी 30 जागा आहेत, डिफेन्स 3 साठी 30 जागा आहेत, यामध्ये मुलांच्या 21 आणि मुलींच्या 9 जागा आहेत। सो गाइस, आता आपण डिस्कस करणार आहोत प्रायव्हेट MBBS च्या सीट्स बद्दल, कॅटेगरी वाईज त्यांना किती सीट्स दिलेले आहेत 2024 साठी आपण ते डिस्कस करू। ओके, सेट मॅट्रिक्स मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेलच। सो गाइस, प्रायव्हेट साठी सीट्स किती आहेत 3170, गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS साठी सीट्स आहेत 3170, यामध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत। ओके, ओपन साठी मुलांच्या जागा आहेत 1141, मुलींच्या आहेत 486, टोटल सीट्स किती आहेत
1627 ओपन साठी सीट्स आहेत. ओके, एससी कॅटेगरी, या एससी कॅटेगरीसाठी 196 जागा आहेत टोटल, 196 जागा. मुलांसाठी 137, मुलींसाठी 59. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी किती जागा आहेत? 106. प्रायव्हेट एमबीबीएस बरं का, प्रायव्हेट एमबीबीएस साठी बोलत आहोत. एसटी साठी 106 जागा आहेत. मुलांच्या 74, मुलींच्या 32. त्यानंतर विजे कॅटेगरीसाठी 44 जागा आहेत, मुलांच्या 30, मुलींच्या 14. त्यानंतर NT1 साठी किती जागा आहेत? 38. NT1 साठी 38 जागा आहेत फक्त, मुलांसाठी 27 आणि मुलींसाठी 11. त्यानंतर NT2 साठी किती जागा आहेत? 53. मुलांसाठी किती जागा आहेत? 37 आणि मुलींसाठी 16 जागा आहेत. पुन्हा त्यानंतर NT3 मुलांसाठी 21 जागा आहेत, मुलींसाठी 9 जागा आहेत आणि टोटल ओव्हरऑल सीट्स किती आहेत त्यांना प्रायव्हेट साठी? 30. त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी प्रायव्हेट मध्ये किती जागा आहेत? मुलांच्या 201 आणि मुलींच्या 86. टोटल 287 जागा आहेत या कॅटेगरीसाठी. दोन कॅटेगरीसाठी एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे त्या त्यांना देखील मुलांसाठी 221 सीट्स आहेत आणि मुलींसाठी 96, म्हणजे 317 जागा गेलेल्या आहेत एसबीसी साठी. एसईबीसी साठी 317 प्रायव्हेटच्या आणि गव्हर्नमेंटच्या 404 जागा गेलेल्या आहेत. या जागा कुठून गेलेल्या आहेत? ओपन मधून गेलेल्या आहेत. रिझर्वेशन ओपन मधून यामध्ये आलेला आहे. लक्षात, एसईबीसीचे जे विद्यार्थ्यांना रिझर्वेशन दिलेले आहे त्यामधल्या ज्या सीट्स मायनस झालेल्या आहेत त्या ओपनच्या विद्यार्थ्यांच्या सीट्स मायनस झालेल्या आहेत. लक्षात, समजलं तुम्हाला? आता मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला क्लिअर करतो अगोदरच. नोट घ्यायचा, नोट. यामध्ये तुम्हाला आहे ना, सो गाइस आता आपण इम्पॉर्टंट काय डिस्कस करणार आहोत. नोट काय आहे? कॅटेगरी रँक जो आहे ते विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कॅटेगरी रँक, कॅटेगरी वाईज तुम्हाला सीट्स दिलेले आहेत. तुमच्यावरी किती विद्यार्थी आहेत ते पहा तुम्ही. तुमच्यावरी किती विद्यार्थी आहेत, तुम्हाला वेट करायचे का नाही ते तुमची इच्छा राहील. कारण की यावर्षी 3 राऊंड पर्यंत विद्यार्थी सीट सोडणार नाहीये. 3 राऊंड पर्यंत, पहिल्या राऊंडला भेटेल, दुसऱ्या राऊंडला भेटेल, विद्यार्थी सीट सोडणार नाहीये. जे काय असेल तुम्हाला 4थ्या राऊंडला समजेल. त्यामुळे तुमची ओन रिस्क असेल, तुम्हाला थांबायचं आहे की रिपीट करायचं आहे की ऑदर स्टेटला ऍडमिशन करायचं आहे. लक्षात, या सिनारोमध्ये माझे दोन काम होणार. काउन्सिलरमुळे माझा बीएमएसचा जो कट ऑफ मी सांगितलेला आहे तो खरा होणार आहे आणि विद्यार्थी न वेट करण्यामुळे एमबीबीएस आणि बीएमएसचे दोन्ही कट ऑफ माझे खरे होणार. मी जो कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे शेवटचा विद्यार्थी माझा तिथपर्यंतच लागेल. तुम्ही स्वतः पहा शेवटपर्यंत. आता खूप विद्यार्थी बोलतात सर तुम्ही असं सांगितलं, तुम्ही तसं सांगितलं. मी लक्ष नाही देणार. मी शेवटी सांगेल त्यांना की मी जे सांगितलेलं आहे ते नक्कीच शेवटपर्यंत राहणार. विद्यार्थी वेट नाहीत करणार, मला माहित आहे. पॅरेंट्स देखील वेट नाहीत करणार. ओके, लक्षात. आता कॅटेगरी रँक तुम्हाला चेक करायचा आहे. समजा कॅटेगरी रँक एससी कॅटेगरीचा कॅटेगरी रँक तुमचा एससीचा कॅटेगरी रँक 280 आहे. तर मग सीट्स किती आहेत या ठिकाणी? एससी साठी 552, म्हणजे त्या विद्यार्थ्याला 100% सीट भेटेल. सीट्स वरती डिपेंडिंग राहणार तुमचं काय होणार आहे. लक्षात. आणि नोट घ्यायचा, नोट लिहिली नाहीये पण नोट आहे का? नोट काय आहे? वरचे 300 ते 450 विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ऑल इंडियाला पण जाऊ शकतात. त्यामुळे वरच्या 400 विद्यार्थ्यांना तुमच्यामध्ये धरायचं असेल तुम्ही धरू शकतात. ज्यांना स्किप करायचं ते नाही करू शकतात. ते 400 विद्यार्थी ऑल इंडियामध्ये पण सीट घेऊ शकतात. लक्षात. 3 राऊंड राहिलेले आहेत. त्यामुळे मी जो कट ऑफ सांगितलेला आहे शेवटचा विद्यार्थी तिथपर्यंत 100% लागणार. आताच क्लिअर करतो. वेट करायचंय तुमच्यावरती राहील, रिस्क घ्यायचे तुमच्यावरती राहील. कारण की बॅकअपला तुम्हाला काही ठेवता येणार नाहीये. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता मी कट ऑफ का वाढणार, यावर्षी कट ऑफ का वाढला याचे रिझन सांगतो तुम्हाला. या रिझनमुळे कट ऑफ वाढलेला आहे 100%, काही पण करा तुम्ही. ओके, पहिलं नीटचा जो स्कॅम झालेला आहे 2024चा तो महाराष्ट्रामध्ये देखील झालेला आहे. नीटचा जो स्कॅम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील झालेला आहे. स्वतः मोठ्या मोठ्या क्लासेसवाल्यांनी ते स्कॅम केलेला आहे. लातूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल, अशा ठिकाणी स्कॅम झालेला आहे. आणि मोठे जे क्लासेस आहेत ना त्या क्लासेस मधून हा स्कॅम करण्यात आलेला आहे. आता सांगतो तुम्हाला. ओके, यामुळे कट ऑफ वाढणार, 100% कट ऑफ वाढणार. त्यानंतर मुलींसाठी जो जीआर आलेला आहे ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या 3 कॅटेगरीच्या मुलींसाठी जो फ्री शिफ्टचा जीआर आलेला आहे त्यामुळे इकडच्या मुलांना कट ऑफ मध्ये लॉस होणार. म्हणजे इन केस काही मुली ऍडमिशन घेत नव्हत्या फीसमुळे, पण त्यांना आता फीस भरायची गरज नाहीये, त्यामुळे त्या मुली तिथे ऍडमिशन घेतात. यामुळे ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी, ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या मुलींना हा बेनिफिट असल्यामुळे या 3 कॅटेगरीच्या मुलांना लॉस होणार कट ऑफ मध्ये. ओके, लक्षात.
त्यानंतर आता एसीबीसीची जी न्यू कॅटेगरी आलेली आहे, एसीबीसीची जी न्यू कॅटेगरी आलेली आहे, यामधल्या ओपनच्या जागा आहे ना मायनस झालेल्या आहेत, ओपनच्या सीट्स मायनस केलेल्या आहेत. रिझर्वेशन दिलं म्हणजे असं नाहीये की पर्सनली त्यांना दिलेलं आहे, कुठून तरी त्यांना काढून सीट द्यावं लागतात ना, त्यामुळे ओपन मधल्या सीट्स त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. ओपनचा क्रायटेरिया खाली आला. लक्षात? ठीक आहे, समजलं. आता नोट, मोस्ट इम्पॉर्टंट नोट द्यायचा. आता एसीबीसी भेटलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना, एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना सांगतो बरं का, एसीबीसी तुमचं रिझर्वेशन झालं, ओके, नो प्रॉब्लेम. जे गव्हर्नमेंट सरकारनं सांगितलं 6 महिने तुम्हाला व्हॅलिडिटी भेटेल, पण ते कॉलेजवाले ऍक्सेप्ट करत नाहीयेत. आपण काही करू शकत नाही, कॉलेजवाल्यांना व्हॅलिडिटी पाहिजे. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट काय आहे, जर तुमची व्हॅलिडिटी असेल आता ऍडमिशनच्या वेळेस तरच तुमचं ऍडमिशन होणार, पावतीवरती तुमचं ऍडमिशन होणार नाहीये. तुम्हाला गव्हर्नमेंट, आता इंजिनिअरिंगला तसं झालेलं आहे, इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी एसीबीसीला गेलेले आहेत त्यांना व्हॅलिडिटी मागितलेली आहे, नाहीतर त्यांना ऍडमिशन देण्यात आलं नाहीये. तसंच मेडिकलला देखील होणार आहे. जर तुम्हाला जर तुमची एसीबीसी कॅटेगरी असेल आणि तुमची व्हॅलिडिटी तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला लगेच सीट भेटेल. 6 महिने कॉलेज वेट करणार नाही व्हॅलिडिटीसाठी. त्यामुळे एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना एकच ऍडवाइस असेल, जर तुमची कॅटेगरी असेल तर लवकर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, नसेल तर लवकर काढून घ्या आपल्या काउन्सिलिंगच्या पिरियडमध्ये. 6 महिन्याच्या नादी लागू नका, 6 महिन्याच्या, कारण की कॉलेज ऍडमिशन देणार नाहीये, त्यांची कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देणार नाही. ओके, लक्षात. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना हीच एक प्रॉब्लेम आहे. जरी तुम्हाला सीट्स आले असतील, जर ज्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी असेल ते विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहेत एसीबीसीचे, आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त पावती आहे, ऍडमिशन पर्यंत तुम्हाला पावती सबमिट करायची आहे, नाही झाली तर तुम्हाला सीट नाही भेटणार. आता सांगतो, ते कॉलेजवरती डिपेंडिंग राहील. आता गव्हर्नमेंट सरकार काय करेल आपण काय सांगू शकत नाहीये, पण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलं नाहीये तर मेडिकलच्या पण विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटू शकत नाहीये. लक्षात. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात आणि कमेंटमध्ये देखील मला विचारू शकतात की सर पुढे काय होईल, कारण की ही या वर्षीची काउन्सिलिंग खूप क्रिटिकल आहे. स्कॅम, जीआर, विद्यार्थ्यांचा लॉस खूप होत आहे. आणि 3 राऊंड मेन काय आहे, एक विद्यार्थी 3 राऊंड पर्यंत थांबणार, एक विद्यार्थी, म्हणजे 3 राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांना काहीच करता येणार नाहीये. आपल्याला वेट करायचंय का नाही, बीएमएस घ्यायचंय का नाही, कारण की जे काय असेल तुमचं 4थ्या राऊंडला असेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.